चला तर आज आपण इडलीच्या कुकरमध्ये नॉनकिडची बिस्किट्स बनवूया। आता आपल्याला हे साहित्य लागणार आहे बघा, हे सर्व मी चाळून घेतलेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये तूप घ्यायचं, ते असं फेटून घ्यायचं। फेटल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक केलेली साखर घालायची, ती सुद्धा चांगली फेटून घ्यायची। बघा फेटल्यानंतर साखर अशी पांढरी शुभ्र दिसते। आता याच्यामध्ये आपण पीठ घालायची आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची। आता हे सुद्धा चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचं। अगदी हलक्या हाताने मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा। 5 मिनिटं एक गोळा आपण फ्रीजमध्ये ठेवायचा। फ्रीजमधून काढून नंतर याचे बिस्किट्स करायचे, त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स लावायचे आणि इडलीच्या वरच्या स्टँडमध्ये आपण तूप घालायचं थोडंसं। आणि नंतर 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे बिस्किट आपण इडलीच्या भांड्यामध्ये चांगले बेक करून घ्यायचे। बघा किती छान आणि मस्त बिस्किट झालेले। तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।